मंगळागौर विशेष लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत येत्या भागात असं दाखवलं आहे की कलाची मंगळागौर असते आणि कला खूप सुंदर रेडी झालेली असते। तेव्हा सरोज येते आणि कलाला हाक मारते, कला इकडे ये, आणि तिच्या हातात एक साडी देते हिरव्या कलरची। ती म्हणते, माझ्या सासूनी मला ही साडी दिलेली, ही चांदेकरांची पिढीजात साडी, मी चांदेकरांची मोठी सून म्हणून मला ही साडी दिली होती। तेव्हा कला म्हणते, मागच्या वर्षी तुम्ही मला ही साडी दिली नव्हती। तेव्हा सरोज म्हणते की मागच्या वर्षी मी तुला माझी सून मानत नव्हते, पण ह्या वर्षी मी तुला माझी सून मानते। तेव्हा कला म्हणते, म्हणजे तुम्ही मला चांदेकरांची मोठी सून म्हणून स्वीकारला आहे? तेव्हा सरोज म्हणते, हो, मी तुला चांदेकरांची सून म्हणून स्वीकारला आहे, कारण की मी तुला एवढ्या परीक्षा दिल्या, तू सगळ्यात पास झाली, आणि आत्ता चांदेकरांवर एवढं मोठं संकट आलेलं तेही तू एकटीने पार केलं, याबद्दल मला खरंच तुझा अभिमान आहे। मी तुला ओळखण्यात चुकले आहे, पण आता इथून पुढे तूच माझी सून असशील, असं ती कलाला बोलते। कला पण खूप आनंदित होते। तसे घरचे सगळेच सरोजकडे एकदम कुतूहलाने बघत असतात, कारण की आता सरोजने एवढं सगळं करून कलाला शेवटी तिने सून म्हणून स्वीकारलेलंच असतं। आता अद्वैत पण खूप खुश झालेला असतो, तसेच घरातले सगळेच खुश झालेले असतात। आता कला चांदेकरांची मोठी सून म्हणून आता सरोजनेही मान्य केलेलं असतं। आता घरातले सगळेच जण खूप आनंदी झालेले असतात। आता पुढे जाऊन अजून कला काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका लक्ष्मीच्या पावलांनी, आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।